नमस्कार. नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळा असेल, तर एकदा अशा पद्धतीने घरातील उपलब्ध साहित्यामध्ये असा रस्सम वडा बनवून बघा. अतिशय चविष्ट असा हा रस्सम वडा तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चटपटीत आणि चविष्ट असा हा रस्सम वडा तयार होतो. तर हा रस्सम वडा कसा बनवायचा, तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. 1 वाटी उडदाची डाळ आपण स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. आणि इथे आपण आता पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे आपण इथे तांदळाचा वापर करणार आहोत. तांदळामुळे वडे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात. तर इथे आपण 3 ते 4 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण 2 ते 3 तासासाठी डाळ भिजवून घेणार आहोत. भिजवून होईपर्यंत आपण इथे रस्समची तयारी करून घेणार आहोत. तर रस्समला लागणारा आपण जो मसाला आहे तो तयार करून घ्यायचा आहे. 1 चमचा आपण इथे मिरी घेतलेली आहे काळी आणि 1 चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. स्लो गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आपण 3 ते 4 माणसांसाठी आपण ही रस्सम बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे 1 चमचा आपण काळी मिरी घेतलेली आहे आणि 1 चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे. स्लो गॅसवर आपल्याला जिरे आणि मिरी छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे आता काळी मिरी आणि जिरे भाजून झाले, थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपण 7 ते 8 छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर इथे आता पाण्याचा वापर न करता हा मसाला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. तर इथे छान मसाला तयार करून झालेला आहे, इथे पाहू शकता. छान असा स्वाद येतो ह्या मसाल्याने, नक्की वापर करा. तर इथे आपला हा मसाला छान तयार करून झालेला आहे आणि आता आपण मसाला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे 2 टोमॅटोचा वापर केलेला आहे. तर इथे पाण्याचा वापर न करता टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत. छोट्या बाउलमध्ये आपण थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे. चिंचेचा वापर आपण नंतर करणार आहोत. तर इथे आता फोडणी करून घेणार आहोत. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आणि पाव चमचा जिरे. मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर 1 मिरचीचा वापर केलेला आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आणि जो मसाला तयार करून घेतलेला आहे, लसूण, काळी मिरी आणि जिरे, तो मसाला आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण हा मसाला छान परतवून घेणार आहोत. तर इथे आता मसाला परतवून झाल्यानंतर आपण जो टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे तो फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता टोमॅटो अगदी 1 ते 2 मिनिटासाठी आपण परतवून घेणार आहोत. स्लो गॅसवरच आपल्याला टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो परतवून झाल्यानंतर आता इथे आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यामध्ये 1 चमचा आपण इथे तिखट मिरची पावडरचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे आता पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत आणि 1 चमचा आपण इथे सांबार मसाला वापरणार आहोत. तर इथे आता पावडर मसाले आपण परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला पावडर मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आता पावडर मसाले परतवून झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो बारीक करून घेतलेले, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. साधारण आपण इथे 2 वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे. तर इथे आपण आता चिंच गरम पाण्यामध्ये ठेवून दिलेली, ते पाणी आपण आता चिंच व्यवस्थित अशी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि चोथ्या आपण काढून घेतलेला आहे. तर चिंचेचा पाण्याचा वापर केलेला आहे. आंबट तुम्हाला कितपत रस्सम हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही. तर रस्सम हे आंबट तिखट गोड असं असतं. तर इथे आपण एक छोटा गुळाचा खडाचा वापर केलेला आहे. गूळ तुम्हाला कितपत हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळाचा वापर करायचा आहे. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. शिल्लक राहिलेल्या तुरीच्या डाळीचं वरण आहे, त्याच वरणाचा वापर करून इथे आपण रस्सम बनवणार आहोत. तर इथे 1 वाटीभर तुरीची डाळ आपण जी फोडणी करून घेतलेली, त्याच तुरीच्या डाळीचा वापर करून इथे आपण ही रस्सम बनवणार आहोत. कधी काय होतं, दुपारी आपण वरण बनवतो फोडणीचं, तर ते वरण तसंच राहतं. त्याच्यामुळे मी इथे रस्सममध्ये वापर केलेला आहे. तर इथे आपण हे रस्सम पातळ असतं, त्याच्यामुळे आपण 2 वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे. डाळ रस्सममध्ये आपण आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. डाळ मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण आता रस्सम छान उकळून घेणार आहोत. अगदीच रात्री जेवणाला कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने कधीतरी रस्सम वडा बनवून बघा. तर इथे आता रस्सम छान उकळून झालेला आहे. 2 ते 3 मिनिटासाठी आपण छान रस्सम उकळून घेतलेला आहे आणि आता इथे वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे.
मस्त चटपटीत असा हा रस्सम तयार करून झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. इथे आपण वडे बनवणार आहोत, तर हा रस्सम तुम्ही गरम भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट, चटपटीत आणि अगदी आंबट-गोड असा हा रस्सम तयार होतो. तर अगदी गरम वाफाळत्या भाताबरोबर अशा पद्धतीने जर हा रस्सम बनवलात तर नक्कीच 2 घास जास्त जेवा. नक्कीच एकदा अशा पद्धतीने रस्सम बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपण आता उडदाच्या डाळीचे वडे बनवून घेणार आहोत. 2 ते 3 तास झालेले आहेत आणि डाळ छान आपली शिजलेली आहे आणि आता आपण ती मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपण 2 ते 3 तासासाठी डाळ छान भिजवून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर 4 ते 5 तासासाठी सुद्धा ही डाळ भिजवून घेऊ शकता. तर इथे आपण कमी पाण्याचा वापर करायचा आहे. डाळ छान भिजलेली असेल तर कमी पाण्याचा वापर करायचा. तर इथे आता डाळ छान बारीक करून झालेली आहे. तर हे वडे छान कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे फक्त 2 चमचे तांदळाचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व डाळ बारीक करून घेणार आहोत. तर इथे तर सर्व डाळ बारीक करून झालेली आहे आणि एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर इथे आपण आता डाळ बारीक करून झाल्यानंतर फक्त चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मिठाचा वापर केल्यानंतर 3 ते 4 मिनिटांसाठी आपण पीठ एकाच दिशेने अशा पद्धतीने हाताने ढवळून घेणार आहोत. म्हणजे पिठामध्ये हवा छान तयार होते आणि वडे छान हलके आणि वरून कुरकुरीत आणि आतमधून अगदी सॉफ्ट असे तयार होतात. तर इथे 3 ते 4 मिनिटांसाठी आपण हे पीठ छान एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे. पिठामध्ये हवा छान भरली म्हणजे वडे छान अगदी हलके होतात. तर इथे आता 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि पीठ छान आपलं तयार करून झालेलं आहे. एखाद्या वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि हे पीठ आपण त्या वाटीमध्ये टाकणार आहोत. तर इथे पाहू शकता वाटीमध्ये पीठ टाकल्यानंतर ते वर तरंगत आहे. म्हणजे आपलं पीठ छान हलकं झालेलं आहे. मध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ टाकून बघायचं. पीठ टाकल्यानंतर पटकन असं वर आलं पाहिजे इतपत आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तर इथे आपण आता मीडियम गॅसवर आपण वडे छान तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम बिलकुल स्लो करायची नाही आहे. स्लो गॅसवर तळून घेतलेत तर मग वडे तेलकट होण्याची शक्यता असते. तर इथे आपल्याला मीडियम गॅसवर हे वडे छान तळून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता आपण वडे टाकल्यानंतर ते तेलावर छान तरंगत आहे. म्हणजे पीठ छान हलकं झालेलं आहे. तर इथे वडे टाकल्यानंतर आपणच आकार घ्यायला सुरुवात होते. इथे आपण 1 ते 2 मिनटासाठी आपण झारा वड्यांना न लावता वडे आपोआपच असा आकार घेतात आणि छान तळले जातात. एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत. तर हे वडे आपण आता गोल्डन फ्राय होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर लक्षात ठेवा गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. गॅसची फ्लेम जर मोठी केलीत तर वरून करपतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. तर मीडियम गॅसवरच आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत. एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण ते उलटपलट करून अशा पद्धतीने वडे छान तळून घ्यायचे आहेत. मस्त खमंग कुरकुरीत असे हे वडे तयार होतात. तर इथे आता खमंग आणि अगदी गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण वडे छान तळून झालेले आहेत आणि आपण ते आता चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. सर्व वडे आपण अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत. तर हे वडे बिलकुल तेलकट होत नाही आणि अगदी मस्त वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे हे वडे तयार होतात. तर आपण त्यातील एक वडा तोडून बघणार आहोत. मस्त वरून कुरकुरीत आणि अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे. तर इथे पाहू शकता छान असे आपले हे वडे तयार करून झालेले आहेत. एका डिशमध्ये आपण रस्सम आणि वडे काढून घेणार आहोत. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा रस्सम वडा तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने हा रस्सम वडा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.